दरम्यान या नोटबंदीवरती साहजिक ज्यांना त्रास होतोय त्या म्हणजे गृहिणी, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊया. रोजच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आणण्यासाठी थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला लागलं. कधीतरी ही नको, ही आणू, हे करू, अशा सगळ्या गोष्टी नियोजनात त्या करायला लागल्या. त्याचं नियोजन करावं लागतं. दूधवाल्याचा म्हणाल तर तो रोज आपल्या घरी येतो, त्यामुळे त्याच्याकडे चेक दिला तरी चालू शकतो किंवा पेपरवाल्याला चेक दिला तर चालू शकतो. पण मग त्याचं नियोजन आम्ही आमच्या भाजीवाल्यांशी असं केलं आहे की एक आठवड्याभराची भाजी आम्ही रोज घेऊन येऊ तुमच्याकडनं आणि आठवड्याभराचे एकदम पैसे देऊ, हे एक नियोजन आहे. पेन्शन 1 तारखेला लागतं, पण आम्हाला जायचंय प्रवासाला. त्याच्यामुळे जर समजा एका वेळेला 10,000 मिळणार असतील तर प्रवासाला पैसे तर लागतात ना. आणि शेवटी आमचं औषध पाणी म्हणजे या वयात आता प्रवास करायचा म्हणजे बरीच सोय करावी लागते. खूप त्रास होईल असं वाटतंय का? 1 तारखेनंतर रांगा अजून वाढतील? हो, रांग वाढेल, त्रास तर होणारच आहे. म्हणजे जे एका वेळ जाण्याने होणार होतं त्याच्यासाठी मला 4दा वेळ खर्च करावा लागणार, 4दा रांगेत उभं राहावं लागणार.